नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती। हम्पी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट असणारे आणि कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण। तुंगभद्रा नदीकाठी वसलेले हे शहर टेकड्या व डोंगरांच्या विशिष्ट संरचनेमध्ये वसलेले आहे। आता माझ्यासारखा हम्पीची ट्रिप प्लॅन करतोय तर त्याला प्रश्न असतातच, ते म्हणजे जायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय, आणि हो 300हून अधिक मंदिरे असताना त्यातली कोणती नेमकी ती मंदिरं आपण करायची ती आपल्याला मस्ट पाहून यावीच लागतात। आजचा हा व्हिडिओ मी त्याचसाठी बनवतोय। चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओसाठी। तर आधी पाहूया जायचं कसं ते। आणि आम्ही ठरवला होता प्लॅन तो म्हणजे बदामी मार्गे हम्पीचा, आणि आमचा प्लॅन होता 3 दिवसाचा, 1 दिवस बदामी आणि 2 दिवस हम्पी। तर चालू करूया आजच्या व्लॉगला। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुण्यातून हम्पीला जाण्यासाठी तुम्ही बसचा, ट्रेनचा किंवा प्रायव्हेट कारचा वापर करू शकता। जर हम्पीला जाणार असाल तर हॉस्पेटसाठी बसेस अवेलेबल आहेत, ज्याचे 1500 रुपयापासून ते 3500 रुपयेपर्यंत चार्जेस लागतात। दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ट्रेनने पुणे टू हॉस्पेट 520 रुपयामध्ये जाऊ शकता, ज्याला 14.5 तास लागतात। आणि तिसरा पर्याय जो आम्ही निवडला होता तो म्हणजे बाय कार। कारने जाताना 2 मार्ग आहेत। एक आहे तो कोल्हापूर मार्गे, जो की पुढे निपाणी मार्गे हॉस्पिटलला जातो। 14 तासात तुम्ही या मार्गाने पोहोचू शकता। हा मार्ग 574 किलोमीटर दूर आहे। पर्याय दुसरा तो आहे सोलापूर विजयपुरा मार्गे, जो 563 किलोमीटर दूर असून 11 तासात तुम्हाला पोहोचवेल। हे झालं जर तुम्ही डायरेक्ट हम्पीला जाणार असाल तर। आम्ही प्लॅन केला होता बदामी मार्गे हम्पी। त्यासाठी आम्ही निघालो होतो दुपारी 4 वाजता पुण्यातून। संध्याकाळी पुणे सोलापूर हायवेवर असणारे हॉटेल निसर्ग इथं जेवण केलं। अंदाजे 7 वाजता मी इथे पोहोचलो होतो। हे हॉटेल खूप प्रसिद्ध असून यात्रेसारखी इथे गर्दी पाहायला मिळते। धपाटे, शेंगापोळी, शेवभाजी, लसुणी मेथी यासारखे बरेच फेमस पदार्थ इथे पाहायला मिळतात। याशिवाय प्रशस्त पार्किंग व लहान मुलांना खेळायची सोय इथे असल्यामुळे हा एक उत्तम पर्याय असू शकतो। इथून आम्ही आमचा पहिला स्टे सोलापूरला न करता केला होता तो विजयपुराला। याचं कारण असं की बदामीपासून हे अंतर कमी होते व सकाळी लवकर बदामीला आपल्याला पोहोचता येते। अंदाजे रात्री 11 वाजता आम्ही इथं स्टेच्या ठिकाणी पोहोचलो, जो एक उत्तम स्टे होता। व्ही हॉटेल असं त्याचं नाव, जो अंदाजे 1800 रुपयापासून ते 2500 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला पडेल। हे हॉटेल स्वच्छ व हायवेपासून अगदीच जवळ होते। हा राहण्याचा एक उत्तम पर्याय आहे, याचा तुम्ही नक्की विचार करा। यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो पहा। पहिला दिवस झाला तो ट्रॅव्हल डे, तो करून सकाळी 5 वाजता बदामीच्या दिशेने आम्ही निघालो। आता तुम्हाला एक गंमत सांगतो। मी जायच्या आधी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा हम्पी ट्रिपवर बरेच हाल होतात जेवणाचे। म्हणूनच म्हणतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण एक से एक बडके ऑप्शन तुम्हाला मी आता देतोय। विजयपुरा टू बदामी 2.5 ते 3 तासाचा प्रवास आहे। आणि आम्ही मध्ये नाश्ता केला तो म्हणजे सिमीकरी क्रॉस बागलकोट या ठिकाणी। शिवसागर या हॉटेलचा सकाळ सकाळी केलेला नाश्ता, त्यांचा फ्रेश उपमा, इडली तर बेस्ट होतेच, याशिवाय चहा कॉफी सुद्धा अगदीच बेस्ट होते। आणि 9 लोकांचे बिल मात्र 320 रुपये झाले। बदामीला आम्ही पोहोचलो सकाळी 8 वाजता। इथे कार मेन रोडला पार्क करा व चालत जावा। बरेच रिक्षावाले 500 रुपयाला घेऊन जायच्या तुमच्या मागे लागतील, पण तुम्ही फॅमिली मेंबरला वर टॉप करा, खाली या, कार पार्क करा आणि पायी चालत जा, हा सल्ला मी तुम्हाला देईन। वरती कार पार्क करू नका, याचं कारण म्हणजे नंतर गाडी करताना खूप गर्दी होते आणि त्रासही होतो। बदामीमध्ये पाहण्यासाठी आधी तिकीट काढावं लागतं। 25 रुपये पर पर्सन असं इथलं तिकीट लागते व व्हिडिओग्राफी करणार असाल तर एक्स्ट्रा 25 रुपये चार्जेस तुम्हाला पे करायचे। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तिकीट तुम्हाला इथे काढता येईल। इथे मुख्य 4 गुहा आहेत ज्या तुम्हाला पाहायच्या असतात, पण मी सजेस्ट करत आहे की गाईड घ्या। याचं कारण म्हणजे गुहेतील शिल्पकारांची पूर्ण माहिती जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला याचं महत्वच कळणार नाही। गाईडला कन्व्हिन्स करून 900 रुपये देऊन आम्ही 1.5 ते 2 तास इथे बरीच माहिती घेतली। बदामीमध्ये अगस्त्य तलाव, सभोवती भूतनाथ मंदिर व म्युझियम पाहायला मिळते। त्यामुळे मी रेकमेंड करीन की किल्ल्यावरील शिवालय, ते सांगतात की तोडफोड झाले तरी सुद्धा या किल्ल्यावर जाऊन अप्पर लोअर शिवालय मस्ट वॉच आहेत। आत्ता वाजले होते 12 आणि आता आम्ही चाललो होतो हॉस्पिटलच्या दिशेने। आता प्रश्न बदामीमध्ये जेवणाचा होता, तर बदामीमध्ये जेवण केलंच नाही। आम्ही गेलो 15-20 मिनिटं पुढे असणाऱ्या बनशंकरी गावात। एक अतिशय उत्तम व ऑथेंटिक खानावळ आहे त्या ठिकाणी, जिथे केळीच्या पानावरती वाढले जाते। इथे घरगुती वांग, चवळी अशा घरगुती भाज्या व त्यांचा स्पेशल रस्सम भात अतिशय सुख देऊन जातो। इथे नक्की जावा, कारण की हे जेवण तुमच्या कायम लक्षात राहील। बदामी ते हॉस्पिटल 3 तासाचा 130 किलोमीटरचा प्रवास।
हम्पीमध्ये राहण्याची खूप कमी ठिकाणं आहेत, कारण बराच भाग पुरातत्व खात्याकडे असल्याने हॉस्पेट हा एक उत्तम पर्याय आहे राहण्यासाठी. आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलेलो 3 दिवस आणि 3 दिवसासाठी आम्ही बुक केलं होतं प्रियदर्शनी प्राईड. एकदम सुंदर पर्याय आम्ही निवडला होता. याचं कारण सांगतो. इथला स्टाफ, स्वच्छता व रेट अगदीच भारी होते. प्रियदर्शनीचे आता 2 हॉटेल आहेत. एक प्रियदर्शनी क्लासिक आणि दुसरा आहे तो प्रियदर्शनी प्राईड. आम्ही चॉईस केला होता दुसरा ऑप्शन प्रियदर्शनी प्राईड. क्लासिक तुम्हाला 2 ते 3 हजार रुपयेमध्ये मिळेल व प्रियदर्शनी प्राईड 4 ते 5 हजारमध्ये. दोन्हीही उत्तम पर्याय आहेत. मला हॉस्पिटलमध्ये होमस्टेही मिळतील 1.5 ते 2 हजारात आणि तेही आरामात. हॉस्पिटलमध्ये खायची काळजी अजिबात करू नका. 2 दिवस अगदी वेगवेगळं आणि भारी खाल एवढे ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे. आता सांगतो एक पर्याय तुम्हाला हम्पीमध्ये स्टे करण्याचा, तो म्हणजे टर्माइन ट्री हम्पी. नॉन AC रूम 2,000 रुपये तर AC रूम 3,000 रुपये असा उत्तम हट टाईप असणाऱ्या रूम्स व त्याचा स्टे समोर असणारी टेकडी आणि मेन हम्पी मार्केट जवळ हा असणारा पर्याय अगदी उत्तम आहे. हम्पी आता आधी पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे हम्पीमध्ये 2 दिवस फिरताना कसं आणि काय पाहायचं ते. आपल्या भारताच्या इतिहासातील एक सुवर्णकाळ म्हणजे विजयनगर साम्राज्याचा तर एक भाग आहेच. याशिवाय रामायणाची साक्ष देणारे व त्या काळातील सर्वात सुंदर शहर म्हणजे हम्पी. इथे 300हून अधिक मंदिरे आहेत. त्यामुळे त्यापैकी कोणती पाहायची, कशासाठी गाईड करायचा आणि कुठे स्वतः जायचं हे आपण बघूया. 2 दिवसाचा पूर्ण हम्पी प्लॅन मी आता तुम्हाला देतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चारी बाजूला टेकड्या व त्यावरील दगड प्रचंड तापतात. त्याच्यामुळे तुम्ही गरमी असल्यामुळे भरपूर पाणी सोबत ठेवा व स्वतःला हायड्रेटेड ठेवाच. दुसरं म्हणजे सनस्क्रीन, लोशन व मॉइश्चरायझर लावायला अगदीच विसरू नका. आता पाहूया अशी ठिकाणं की जी तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे हम्पीमध्ये. सुरुवात करूया आपल्या विठुरायापासून. विठ्ठलाची मूर्ती जी आहे आत्ता पंढरपुरात ती आणली आहे याच हम्पी शहरातून. त्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. आणि हे मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. पुरातत्व खात्याचे 40 रुपये पर पर्सन तिकीट काढावे लागते व 10 रुपये इलेक्ट्रिक व्हेकलचे आणि टोटल एक्सपेन्स होतो आपला 50 रुपये पर पर्सन. 50 रुपये देऊन विजय विठ्ठल मंदिर आणि विशिष्ट आकाराचा पुष्करणी तलाव, किंग्स पॅलेस अशी ठिकाणे आपण पाहिलीच पाहिजेत. त्यानंतर वेळ झाली होती ती जेवणाची. याच रोडवर असणाऱ्या टर्माइन ट्रीवर जेवण हे अतिशय सुंदर असून इथली स्पेशल थाळी ॲम्बियन्स खूपच भारी आहे. इथे प्रशस्त पार्किंग व बाहेर असणारे ससे विशेष आकर्षण ठरतात. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता लोटस पॅलेस पाहायला. इथला परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे. इथे महाल, टॉवर्स, एलिफंट स्टेबल, ट्रेजरी पाहता येते. हे सगळं पाहून क्वीन्स बाथ हाऊसला पाहायला विसरू नका. सगळ्यांचा इतिहास, महत्त्व लवकरच डिटेलच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर गेलो सर्वात महत्त्वाचं मंदिर ज्याला इथली काशी संबोधतात व हे एकमेव मंदिर आहे ज्यात देव असून त्याची पूजा दररोज केली जाते. ते म्हणजे विरूपाक्ष मंदिर. दुपारी 1 ते 3 हे मंदिर बंद असते. त्यामुळे 1:45 वाजताच आम्ही इथे पोहोचलो होतो. आत दर्शन फ्री आहे ते मुखदर्शनासाठी, पण गर्भगृहात जाण्यासाठी 25 रुपये पर पर्सन भरून आतमध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आमचे दर्शन छान झाले. या मंदिरात देवीची मंदिरे, रिव्हर्स रिफ्लेक्शन, लक्ष्मी हत्ती व बाजूला असणारा एक तलाव एवढं सगळं तुम्ही नक्की पहा. यानंतर गेलो थोडा रेस्ट व चेंज करून कोरॅकल राईड करायला. हे होते विठ्ठल मंदिराच्या मागेच. इथे 1 तासाची राईड करून आम्हाला नेले एका बेटावरती जिथून 2 डोंगर दिसले. याचा इतिहास सुद्धा सांगितला व पाहायला मिळाले तुंगभद्रा नदीतील सूर्य मंदिर, अजून चिंतामणी मंदिर व राणे मारलेला बाण यावरची कथा व ठिकाणे पण पाहायला मिळाली, जे की डिस्क्रिप्टिव्ह व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कोरॅकल राईड हे सनसेटसाठी बेस्ट असून या टोपलीत अगदीच 10 ते 12 माणसे बसतात व अविस्मरणीय क्षण होतो हा. यानंतर सनसेट पाहायला गेलो हेमकूट पर्वतावर व जाताना दिसले छान ससिवे कालू गणेश. इथला सनसेट मी कधीच विसरणार नाही. फॉरेनर लोक इथे संध्याकाळी प्रचंड गर्दी करतात. तर करू शकता तुम्ही पहिला दिवस. आता रात्री परत एकदा हॉस्पिटलला या. इथे रात्री जेवण करा नैवेद्यम हॉटेलला. इथे साऊथ इंडियन आयटम काय मिळतात, ऑसम. मी तर 3 ते 4 फूट असलेला डोसा ट्राय केला आणि ते पण 3 ते 4 माणसं आरामात खाऊ शकतात. टेस्ट तर अगदीच भारी होती. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता निघालो हॉस्पिटलवरून व हनुमानाचे जन्मस्थळ असलेल्या अंजनाद्री पर्वतावर निघालो. अंदाजे 40 ते 45 मिनिटं लागतात प्रवास करण्यासाठी हॉस्पिटलमधून. प्रवास करत असताना मध्येच 2 नद्या, सनराईज तुम्हाला पाहायला मिळेल.
आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर 5 वाजताच निघा. सनराईज पर्वतावरूनच बघा. अंजनाद्रीला पार्किंग करा आणि इथे 565 पायऱ्या आहेत. चढायला पण अर्धा तास लागतो. रस्ता शिरल्यामुळे ऊन अजिबात लागत नाही. वर पोहोचताच 8 वाजता आरती घेऊन दर्शन चालू होते. सुंदर नजारे, दर्शन व माकडे सर्व काही पाहून खाली या व खावा आप्पे. आणि हे आप्पे तुमच्या कायम लक्षात राहतील याची मी गॅरंटी देतो. नंतर आम्ही गेलो परत विरूपाक्ष मंदिर रोडला व पाहिले लक्ष्मी नरसिंह मंदिर, जिथे नरसिंहाची उग्र रूपातील मोठी मूर्ती आहे. नंतर शेजारीच शंकराची बडवलिंग गुडी नावाची असलेली पिंड जी पाण्यात आहे ती पाहिली व गेलो पुढे असलेल्या कृष्ण बाजार व पुष्करणी तलाव पाहिला. इथे तुम्ही आरामात सावलीत बसा, सगळा बाजार तलाव पाहून फोटोग्राफी करा व जा समोर असलेल्या श्रीकृष्ण स्वामी मंदिराला. इथली कला, इतिहास व नक्षीकाम अगदीच भारी आहे. व थोडी शॉपिंग करून जावा जेवायला. जेवण करण्यासाठी याच रोडवर मार्केट जवळ असणाऱ्या मँगो ट्रीला जाऊ शकता. इथे तुम्हाला साऊथ इंडियन थाई मस्त केळीच्या पानावर खायला मिळेल व चव व ॲम्बियन्स ऑसमच आहेत. इथं टेबल व बैठक अशा दोन्ही व्यवस्था केलेल्या आहेत. बेनाफी पाय हा त्यांचा युनिक आयटम कुठेही मिळत नाही आणि तो तुम्ही नक्की ट्राय केलाच पाहिजे. दुपारी हॉस्पिटलला माघारी या, रेस्ट करा आणि 5 वाजता संध्याकाळी जावा हायवे टच असणाऱ्या तुंगभद्रा डॅम पाहायला. अंदाजे 15 ते 20 मिनिटं लागतात आपल्याला तुंगभद्रा डॅमला पोहोचायला हॉस्पिटलवरून. इथे 10 रुपये पर पर्सन तिकीट आहे. इकडे पाहायला गार्डन, गेस्ट हाऊस, लाईट टॉवर आणि सनसेट पॉईंट आहे. सगळ्यात शेवटचा पॉईंट येतो तो म्हणजे सनसेट पॉईंट म्हणजेच लाईट हाऊस पॉईंट. त्यात बसला 5 वर्षाच्या वरती असाल तर 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे. 3.5 किलोमीटर एक साईड तुम्हाला बस घेऊन जाते आणि माघारीही घेऊन येते. असा दुसऱ्या दिवशीचा सनसेट पाहून आम्ही गेलो हॉस्पिटलला. जेवण एक्सप्लोर करायला लागलो. हॉटेल शानबाग, शिर्डी साई टिफिन व नैवेद्यम अगदीच भारी आहेत. खूप भारी स्पॉट मिळाले आम्हाला. येताना 11 तास ट्रॅव्हल करून सकाळी 6 वाजता निघून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेने येऊ शकता. येताना आम्ही नाश्ता केला हायवेजवळ असलेल्या इरकलजवळ व जेवायला पुन्हा आलो सोलापुरातील निसर्ग हॉटेलला. अगदीच तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर सोलापूरमधील गावरान तडका हा सोलापूरचा एक बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला देतोय. सोलापूर पुणे हायवेवर लांबोटी स्पेशल चिवडा, शेंगा चटणी खरेदी केली आणि स्पेशल कुंदा चहा पिऊन पुण्याला आलो. आत्ता देतोय पर पर्सन दिवसाचा खर्च. तर तुम्ही प्रीमियम ठिकाणी राहणार असाल तर दिवसाचा खर्च अंदाजे 3,000 रुपये येतो. आणि जर तुम्ही होमस्टेला राहणार असाल तर 2 ते 2,500 रुपयेमध्ये एक दिवसाचा खर्च येतो. या व्यतिरिक्त अजून कोणतीही माहिती हवी असल्यास कमेंट करा व बदामी, हम्पी, फूड व्लॉग इन हॉस्पेट असे अपकमिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत राम राम.